नमस्कार. मी जिल्हाधिकारी नंदुरबार. आज तर खरं रामनवमी होती. आपल्या सर्वांना सर्वप्रथम रामनवमीच्या शुभेच्छा देतो मी. सगळ्यापासून आपल्याला माहिती आहे आज नाशिकला फार दुर्दैवी घटना घडली. नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचं सिलेंडरचं लिकेज, गॅसचं प्लांटचं लिकेज झाल्यामुळे 22 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की प्रशासनाच्या लेवलला गोष्टी कशा चालतात, काय चालतात. तर मी आपल्याला एक सांगतो, जेव्हापासून ही कोरोनाची दुसरी लाट पूर्ण राज्यात आली आहे, मला स्वतःला रोज घरी जायला रोज 9:30-10 वाजतात. किंबहुना घरी गेल्यावर सुद्धा रात्री 1-1, 2-2 पर्यंत काम कंटिन्यू चालू असतं. आता आमचं कंट्रोल रूम जे आहे ते 24 तास ॲक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये 4 फोन्स आहेत. त्याच्यावरती दिवसातून 50-60 लोकांचे फोन येतात. कोणाला बेडचा इश्यू असतो, कोणाला ऑक्सिजनचा इश्यू असतो, कोणाला रेमडेसिवीरचा इश्यू असतो. आणि ह्या सर्व कॅलॅमिटीज आपण जे म्हणतो की ह्या सर्व चॅलेंजेसला डील करायला एक सिस्टमिक प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट लागतं. तर बऱ्याचदा मी परत परत सांगतो की आपण काय चांगलं चांगलं करू शकतो तो करायचा एक सिन्सिअर प्रामाणिक प्रयत्न करायचा. नंदुरबार जिल्ह्यातले खरं तर आजचा जो आपला टॉपिक होता तो नंदुरबार जिल्ह्यातले आव्हान काय आहेत, नेमका स्ट्रगल काय आहे आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे. तर सर्वात पहिले नंदुरबार जिल्ह्याची स्थापना आपण समजून घेऊया. 1998 पासून, त्याच्यापूर्वी पण नंदुरबार जिल्हा होताच धुळ्यामध्ये पार्ट, परंतु आज धुळ्यामध्ये 3 BAMS कॉलेज आहेत, 2 MBBS कॉलेज आहे, 1 डेंटल कॉलेज आहे 4 तालुक्यांमध्ये. नंदुरबारच्या 6 तालुक्यात आपलं एवढं दुर्दैव आहे की साधी BHMS कॉलेज नाही आहे, BAMS कॉलेज नाही आहे. मोठ्या मुश्किलने, मोठ्या प्रयत्नाने ह्या वर्षी MBBS कॉलेज सुरू झाली, ती पहिली बॅच. जिल्ह्यामध्ये आरोग्याचं जर सिच्युएशन म्हटलं तर धडगाव, अक्कलकुवा ह्या 2 तालुक्यात, इव्हन तळोदामध्ये सुद्धा साधा एक गव्हर्नमेंट MD मेडिसिन डॉक्टर नाही आहे. धडगाव, अक्कलकुवात तर प्रायव्हेट MD मेडिसिन डॉक्टर नाही आहे. तळोद्यामध्ये 1 आहे. आणि पूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये 13 MD मेडिसिन आणि 2 शासकीय कामामध्ये MD मेडिसिन डॉक्टर काम करतात. तर जेव्हा आपण कोरोना पेशंटची मॅनेजमेंट समजतो त्यावेळी आपल्याला हे जे डॉक्टर्स आहेत ज्यांचं MD झालेलं आहे यांची खूप गरज भासते. जसं मी आधी बोललो की साधी एक मेडिकल कॉलेज नाही, ना BHMS, ना BAMS, MBBS. तर आत्ता जस्ट सुरू झाली पहिली वर्षाची बॅच, त्याच्यात कोविडमध्ये गेला. नर्सेसच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर मागील बऱ्याच वर्षापासून भरती झाली नाही आहे. 35 ते 40% वॅकन्सी आहे. आणि ह्या पिरियडला पोलीस यंत्रणा असेल, आरोग्य यंत्रणा तर पूर्ण व्यस्त आहेच, महसूल यंत्रणा असेल, पंचायत यंत्रणा असेल, नगरपालिका असेल, पूर्ण यंत्रणा ही 100% वापर करून विविध गोष्टींवरती आपण काम करतोय. तर सर्वात पहिला चॅलेंज जो माझ्यासमोर होता की जिल्ह्यामध्ये सरकारी मोठं हॉस्पिटल फक्त एक आहे, सिव्हिल हॉस्पिटल, ज्याचं 200 बेड होतं आणि 2 SDH ज्याची 50 बेडची कॅपॅसिटी. तर हे 300 बेडचेच फक्त सरकारी मोठे हॉस्पिटल होते, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की टर्शरी केअर होतात किंवा बाकीच्या फॅसिलिटीज मिळतात. बाकी रुरल हॉस्पिटल, बाकी ठिकाणी तर सुविधा फारच वीक आहेत, कारण तेवढ्या डॉक्टर्सही नाही आहेत आणि तेवढा स्टाफ पण नव्हता. तर सर्वात पहिली गोष्ट आम्ही काय केलं की एक जुनं हॉस्पिटल जे काम रखडलेलं होतं ते आणि आय हॉस्पिटल आणि ब्लड बँक यांचं काम फास्ट ट्रॅकवर पूर्ण करून 3 महिन्यात ते आपण हँडओव्हर करून घेतलं. आणि आय हॉस्पिटल, महिला रुग्णालय, इथं 200 बेडची आज सुविधा, याच्यामध्ये पूर्णपणे ऑक्सिजन फॅसिलिटी, सेंट्रलाइज ऑक्सिजन हे बनवलं. 200 बेडच्या अगेन्स्ट आज त्या ठिकाणी जवळपास 240, 235, 250 असे पेशंट दर दिवशी आहेत. म्हणजे 100% कॅपॅसिटीच्या वरती ते हॉस्पिटल आज फंक्शन करत आहे. आणि आज आपण जो ऑक्सिजनचा इश्यू बघतोय, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये होतोय, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होते. बरेच लोक मला विचारतात नंदुरबारची तर परिस्थिती फारच वाईट असेल. म्हटलं हो, खरं आहे. कारण नंदुरबार जिल्हा कोरोनाच्या पूर्वी जो काही ऑक्सिजन यायचा तो धुळ्यामधून यायचा. धुळ्यामध्ये एकच एजन्सी आहे, ती एजन्सी नंदुरबारच्या सरकारी आणि प्रायव्हेट रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवायची. तर फार पूर्वी माझं हे प्रेडिक्शन होतं की जेव्हा आपल्याकडे ही जर सिच्युएशन निर्माण झाली तर आपला स्वतःचा काहीतरी स्टॉक असावा. म्हणून सर्वात पहिले मला वाटतं मुंबईनंतर राज्यातलं पहिलं हवेपासून ऑक्सिजन बनवणारं जे प्लांट होता तो आपण आपल्याकडे इन्स्टॉल केला, त्याला एरॉस कंपनीमधून. तो मागच्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबरच्या मध्ये आपण तो इन्स्टॉल केला.
तर कॅपॅसिटी साधारणतः 600 लिटर पर मिनिट होती आणि दिवसाला साधारणतः 125 जम्बो सिलेंडर ते भरू शकतं हवेमधून. कारण साधारणतः आपण जे म्हणतो की ऑक्सिजन लिक्विड लागतं आणि हे लागतं, तर आपल्याकडे लिक्विड ऑक्सिजन ठेवायला सुद्धा टँक नव्हता आणि त्याच्यामुळे लिक्विड ऑक्सिजन आणून करायचं तरी काय, ठेवायचं काय, हा खूप मोठा प्रश्न होता. तर पहिला प्लांट तो बसवला. त्यानंतर मार्चच्या सेकंड वीकमध्ये दुसरा प्लांट इन्स्टॉल केला, तोही सिव्हिलला इन्स्टॉल केला. पहिले आपले 100-150 बेड होते, जेव्हा पेशंट्स वाढले तर आपण दुसरा प्लांट इन्स्टॉल केला. आणि जसं मी बोललो की नंदुरबारसारख्या जिल्ह्यामध्ये, शहादासारख्या तालुक्यातसुद्धा मोठं ग्रामीण रुग्णालय, मोठं सिव्हिल हॉस्पिटल सोडा, SDH सोडा, साधं रुरल हॉस्पिटल पण नाही आहे. तर अशा ठिकाणी आम्ही हॉस्टेलमध्ये 100 बेडचं ऑक्सिजन हॉस्पिटल बनवलं आणि तिथं पण एक वेगळा प्लांट इस्टॅब्लिश केला. तर 3 मोठे प्लांट एरॉस कंपनीचे, जे हवेमधून ऑक्सिजन बनवतील आणि कंटिन्युअस आपल्या पेशंटला सप्लाय करू शकतील. साधारणतः 125 जम्बो सिलेंडर जे विदाऊट रॉ मटेरियल तयार होईल. हे केल्यामुळे आपलं जे गव्हर्नमेंटचा जो काही लोड होता हा बऱ्याच अंशी कमी झाला. आणि नंदुरबारचं एक उदाहरण घेऊन शासनाने एक परत शासन निर्णय डिक्लेअर केला, मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी डिक्लेअर केला, की असे प्लांट संपूर्ण राज्यभर लावण्यात यावे. आणि आता ते प्लांट लावण्यासाठी प्रचंड डिमांड आहे, खूप मोठी वेटिंग आहे. तर हे 3 प्लांट आपण लावू शकलो. आणि मी बऱ्याच प्रायव्हेट हॉस्पिटलना आधीपासून इन्सिस्ट करत होते की तुम्हीसुद्धा असे मोठे मोठे प्लांट लावा. तर आपल्या जिल्ह्यातली विशेष करून मला वाटतं निम्स आणि स्मिथ असे 2 हॉस्पिटलने सुद्धा असे प्लांट लावलेत. आणि आपल्याला जो साधारणतः याच्या व्यतिरिक्त 7.5 मेट्रिक टन अजून लागतो ऑक्सिजन, त्याच्यापैकी धुळ्यामधून 3 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन आपल्याला मिळतो. पण बाकीचा ऑक्सिजन आपण मग सुरत, अंकलेश्वर, भरूच, काही MP मधून आपल्याला मिळत होता. पण तिथेही केसेस वाढल्यामुळे तिथंसुद्धा आता शॉर्टेज निर्माण होतो आहे. परंतु माझं आधीपासून होतं सेल्फ रिलायन्स. कंप्लेंट न करता जे काही चांगलं करता येईल ते करायचा आपण प्रयत्न करायचा, सेल्फ रिलायन्स. दुसरा विषय, जेव्हा जिल्ह्यातलं ॲम्ब्युलन्सचं चित्र पाहिलं तर बऱ्यापैकी 10-12 वर्षापासून नवीन ॲम्ब्युलन्सेस जिल्ह्यामध्ये आल्या नव्हत्या. आणि एवढ्या भीषण परिस्थितीत मग करायचं काय, तर जेव्हा आम्ही आमचं मॅनेजमेंट प्लॅनिंग बघतो तर केंद्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण अधिकार दिलेत की तुम्ही CSRमध्ये, जो CSR कंपनी नंदुरबारला अटॅच आहे, याचं काय करायचं याचा पूर्ण निर्णय कलेक्टरने घ्यायचा. तर मी निर्णय घेतला की आपल्याला फक्त औषधं आणि ॲम्ब्युलन्सेस ह्या 2च गोष्टीवरती आपण डिपेंड राहूया. कारण बाकीचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यासाठी आपण आपलं नियोजन विभागातून खर्च करू शकतो. तर जानेवारीच्या 26 तारखेपासून तर आतापर्यंत म्हणजे साधारणतः 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला 27 ॲम्ब्युलन्सेस मिळाल्या आणि 2 शववाहिका मिळाल्या. म्हणजे आपल्या ह्या जिल्ह्यात सुद्धा शववाहिका नव्हती गव्हर्नमेंटची, आपण 2 आणल्या. सर्व नगरपालिकांना नंदुरबार शहाद्याला दिल्या. अजून मी 5 मागतो आहे. याचा पर्पज हे आहे की नगरपालिकांनी इकडे तिकडे तोंड न बघता की कोणाकडे विचारपूस न करता स्वतः त्यांचं काहीतरी सेल्फ रिलायन्स असावं. तर आता हे जे 5 शववाहिका आपण आणतो आहोत ते सुद्धा सर्व नगरपालिकांना देतो आहोत. त्यासोबत ह्यावर्षी असं प्लॅनिंग चाललं आहे की बऱ्याचशा ठिकाणी विद्युत दाहिनी, ज्या आपण म्हणतो डेथ बॉडीचं क्रिमेशन करण्यासाठी, त्याची खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. तर ते सुद्धा आम्ही इन्स्टॉल करायचा प्रयत्न करतो आहे. तर सर्वात पहिला जो चॅलेंज होता हॉस्पिटलचा, तो 200 बेडचं सुरू केलं. SDH नवापूरला 30 बेडचं सुरू केलं. SDH तळोद्याला आज घडीला 50 बेडचं हॉस्पिटल सुरू आहे. शहाद्याला हॉस्पिटल नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने तर हॉस्टेलमध्ये 100 बेडचं ऑक्सिजन हॉस्पिटल सुरू करावं लागलं. आणि मोठं कुठलंही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नसल्यामुळे आपण एक टाऊन हॉल घेतला. त्या हॉलमध्ये सुद्धा 50 बेडचं ऑक्सिजन हॉस्पिटल सुरू केलं. आपण जर वेबसाईट पाहिलात, त्या वेबसाईटमध्ये एवढी सुंदर वेबसाईट आपण बनवली की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल किती, प्रायव्हेट हॉस्पिटल किती, तर 434 आपले ऑक्सिजन ICU व्हेंटिलेटर बेड्स गव्हर्नमेंटमार्फत उपलब्ध करण्यात आले. आणि जवळपास 900च्या आसपास प्रायव्हेट हॉस्पिटल, त्याच्यामध्ये सुदैवाने आम्हाला ख्रिश्चन मिशनरी हॉस्पिटल यांचा खूप चांगला सपोर्ट मिळाला. त्याच्यानंतर स्मिथ हॉस्पिटल, निम्स हॉस्पिटल, हे जे 2-4 मोठे हॉस्पिटल्स आहेत यांच्याकडे बऱ्यापैकी पेशंट लोड कव्हर झाला. आणि एवढा चॅलेंजेस, एवढा मॅनपॉवर शॉर्टेज, ऑक्सिजनचा एकही प्लांट नाही, ॲम्ब्युलन्सची कमतरता होती, एवढं सर्व असताना सुद्धा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आजसुद्धा 10 ते 15% पेशंट हे बाहेरच्या जिल्ह्यामधून येतात उपचार घेण्यासाठी.
विशेष करून साक्री, दोंडाईच्या, नर्मदा, तापी की नंदुरबार जिल्ह्यामधले सिव्हिल असेल किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल इव्हन प्रायव्हेटसुद्धा खूप चांगली सर्व्हिस मिळते. हा बऱ्यापैकी लोकांचा ओव्हरऑल व्ह्यू आहे. तर आज सकाळी मी जे आढावा घेतो तर आपल्याकडे साधारणतः 7 ते 8% बेड्स वॅकंट आहेत, ऑक्सिजनचे, व्हेंटिलेटरचे वॅकंट्स आहेत. आणि साधारणतः 150 ते 200 बेड हे वॅकंट असतात. नंतर बोलतो मी थोडं वेळ. 150 ते 200 बेड वॅकंट असतात. तर हे असतानासुद्धा मेन ऑक्सिजनला डील करताना खूप तारांबळ होते. रात्रभर जागून याला फोन कर, त्यांना फोन कर, या डिस्ट्रिक्ट कलेक्टरना विनंती कर. कारण आय डोंट नो समहाऊ ह्या जिल्ह्यामध्ये असा लिक्विड ऑक्सिजन प्लांट पूर्वी कधी बनवला गेला नाही. आणि हा कमर्शियल प्लांट असतो. गव्हर्नमेंट लेवलला जर मेडिकल कॉलेज राहिली असती तर टँक बनवता येतो, पण त्याच्यामुळे ते खूप ओढाताण होते. आता मी ऑफिसमध्ये बसलेलो आहे, साधारणतः मलाही 9-9:30 वाजतीलच रात्री. मग घरी गेल्यावर परत सर्वांना फोन करणे, सर्वांचा आढावा घेणे. तर हे 3 गोष्टी, ॲम्ब्युलन्स, हॉस्पिटल, ऑक्सिजन आणि इंजेक्शन. तर इंजेक्शनमध्ये सुद्धा जेव्हा मार्चच्या शेवटी इंजेक्शनचं जेव्हा शॉर्टेज जाणवायला लागला होता तेव्हा आम्ही CSR निधीमधून काही इंजेक्शन्स कंपनीला द्यायला लावले होते. त्याचे काही मिळाले. त्याच्या माध्यमातून आम्ही जेव्हा डेप्युटी डायरेक्टरांचं पत्र आलं, गव्हर्नमेंटचं सर्क्युलर तर नंतर निघालं, डेप्युटी डायरेक्टरांचं पत्र आलं की तुम्ही लोन बेसिसवर देऊ शकतात. त्याच्या आधारावरती आपण दिलं. शासनालाही रिपोर्ट सादर केला. शासनाने रिपोर्ट पण ॲक्सेप्ट केला आहे. त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. परंतु त्या इंजेक्शन, मी मागे बोललो की त्या इंजेक्शनमुळेच लोक वाचतात, हे पूर्ण चुकीचं आहे. इनफॅक्ट नगरमधलं एक हॉस्पिटल आहे, त्याच्याकडे फक्त 0.5% म्हणजे 900-950च्या वरती लोकांना त्यांनी बरं केलं विदाऊट युजिंग रेमडेसिवीर. रेमडेसिवीरचा वापर न करता, एक खूप सुंदर सकाळी मी बातमी बघत होतो, त्यांनी बरं केलं आहे. पण समहाऊ हा जो रेमडेसिवीरच्या फोब्यासाठी आम्ही सर्व CT स्कॅनवाल्यांची मीटिंग घेतली, सर्व प्रायव्हेट हॉस्पिटलवाल्यांची मीटिंग घेतली की त्याचा ज्युडिशियस वापर करा, त्याचा प्रिस्क्रिप्शननुसार वापर करा. आणि बऱ्यापैकी आता म्हणून रेमडेसिवीरचं जे काही क्रेज आहे किंवा डिमांड आहे ते हळूहळू नंदुरबारला कमी होत चाललेली आहे. आपल्याकडे सिव्हिलला स्टॉक आहे. सिव्हिल हॉस्पिटल, SDH हॉस्पिटल, दोघं नवापूर, तळोदा आणि आता शहादासुद्धा या ठिकाणी रेग्युलर बेसिसवरती रेमडेसिवीर आपण देत असतो. तर माझी परत सर्व नागरिकांना विनंती की कृपया अफवांना बळी पडू नका. कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं हे म्हणण्यापेक्षा सत्य काय आहे, खरं काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामधलं हे आहे की गव्हर्नमेंटच्या गाईडलाईनचं तंतोतंत पालन करणं हे प्रशासन म्हणून आमचं कर्तव्य आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन लोकांना मदत कशी होईल आमचं काम आहे. तर आता सिव्हिल रुग्णालयामध्ये आम्ही परत 100 बेड वाढवतो आहोत. सिव्हिल रुग्णालयाची जी ओरिजिनल बिल्डिंग होती त्या बिल्डिंगमधली 100 बेड्स एम्प्टी करून तिथं आता लाईनचं काम चाललेलं आहे. आणि पहिले 200 बेड आणि हे 100 बेड असं पूर्ण लाईनला सेंट्रल ऑक्सिजन लावून तिथे एक नवीन टँक बसवू. आणि त्या टँकमध्ये परत आम्ही लिक्विड ऑक्सिजनचं डिमांड करतो आहोत. आणि सध्याचा जो आमचा प्लांट आहे, एरॉक्स प्लांट, त्याच्यामध्ये बूस्टर पण आहे. तर त्या बूस्टरचा वापर करून तिथं आम्ही रोज साधारणतः 200 ते 250 जम्बो सिलेंडर हे भरू शकतो. आणि ते सिलेंडर मग आपण आपला जो स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन हॉल आहे त्या बॅडमिंटन हॉलमध्ये आपण जम्बो हॉस्पिटल आहोत. त्या ठिकाणी साधारणतः 150 ते 250 लोकांना ऑक्सिजन बेड्स मिळतील. आता बरेच लोक जम्बो हॉस्पिटल, हे हॉस्पिटल आयसोलेशन हॉस्पिटल म्हणून करतात. परंतु ज्या ठिकाणी जर ऑक्सिजन सुविधा नसेल, कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ऑक्सिजन इज द लाईफ सेव्हिंग, नॉट अ रेमडेसिवीर. मी मागे बोललो होतो की पेशंट जेव्हा फाईट करतो व्हायरससोबत, त्याची जेव्हा अँटीबॉडी तयार होते त्या परिस्थितीमध्ये त्याला सपोर्ट लागतो. आणि सपोर्ट एकतर स्टिरॉइडवरती थोडंफार चालतात आणि नंतर मग ऑक्सिजन. आणि त्या पिरियडमध्ये जोपर्यंत त्याची इम्युनिटी डेव्हलप होत नाही तोपर्यंत जर त्याने चांगल्या पद्धतीने सपोर्ट दिला आणि त्याला ऑक्सिजन मेंटेन करू शकलं तर पेशंट सर्वाईव्ह होऊन बाहेर निघतो. हे काही पेशंटच्या बाबतीमध्ये, तर क्रिटिकल पेशंटच्या बाबतीमध्ये, क्रिटिकल पेशंट साधारणतः 10 ते 12% किंवा 8 ते 10%च्या आसपास असतात, नॉट मोर दॅन दॅट. तर हे आपण एक समजून घेतलं पाहिजे की आपला नातेवाईक, आपला जो पेशंट आहे त्याला जर 95%च्या वरती SpO2 असेल, टेम्परेचर नॉर्मल असेल तर त्याला कृपया आपण आयसोलेशन सेंटरला पाठवा. मी हे कधीच म्हणणार नाही घरी ट्रीटमेंट घ्या. कारण प्रॉब्लेम आहे, मी मागे बोललो की हा डबल म्युटंट व्हायरस, त्याच्यामध्ये म्युटेशन झालेला आहे आणि हा व्हायरस रॅपिडली पसरतो. आणि आम्ही आता काय केलं, जिल्ह्यामध्ये रिसोर्सेस कमी आहेत, इश्यूज खूप आहेत.
आपला जिल्हा हा मला वाटतं राज्यातला पहिला किंवा दुसरा खालून जिल्हा असेल ज्याच्यामध्ये लिटरसीचं प्रमाण अत्यंत जास्त प्रमाणात लोकांमध्ये अशिक्षितपणा आहे, लोकांमध्ये अफवांचं प्रमाण जास्त आहे. म्हणून लोक वॅक्सिन घ्यायला घाबरतात, विशेष करून आदिवासी समाजामध्ये. तर आम्ही गावोगावी कॅम्प घ्यायला सुरू केलं. मला वाटतं आजसुद्धा 8 ते 10 ठिकाणी असे गावोगावी कॅम्प घेतले. आणि ते गावोगावी कॅम्प घेण्यासाठी पंचायत समितीच्या सेसमधून प्रत्येक तालुक्याला 2 गाड्या ह्या भाड्याने देऊन त्यांना घ्यायला लावल्या. अशा 6 दुणे 12. प्रत्येक गाड्यामध्ये 2 शिक्षक, 1 नर्स, 1 CHO आणि BDO, ग्रामसेवक यांच्या कोऑर्डिनेशन थ्रू ही टीम 1 दिवस आधी त्यांनी सर्व तयारी करायची, रजिस्ट्रेशन करायचं, यादी बनवायची. तिथल्या स्थानिक शिक्षकांच्या माध्यमातून पूर्ण होईल आणि ही टीम गावात जाईल आणि त्या गावातले 300, 350, 250 जेवढेही लोक असतील त्यांचं आपण वॅक्सिनेशन करतो आहे. वॅक्सिनेशन कॅम्प शहादाला जोरात चालू आहे, नंदुरबारला जोरात चालू आहे. आता मी बाकीचे जे तालुके आहेत, नवापूर, तळोदा, अक्कलकोवा, धडगाव, तिथल्यासुद्धा लोकप्रतिनिधींना, शिक्षकांना आणि फक्त असं म्हणून चालणार नाही की ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कारण लसीकरण करायला आम्ही लोक रेडी आहोत, सर्व लोक रेडी आहेत, पण लोकांना कोण तयार करणार? तर लोकांना तयार करण्यासाठी तिथला सरपंच, तिथले पोलीस पाटील, तिथले ZP मेंबर, पंचायत समिती मेंबर, ग्रामपंचायत मेंबर, एव्हरी हॅज रोल. आणि तो जर रोल आपण पाळला तर मला असं वाटतं की एक वॅक्सिनेशनचं मोठी मोहीम नंदुरबार जिल्ह्यात आम्ही वारंवार पाठपुरावा करून अजूनसुद्धा लसीचा तुटवडा होऊ दिला नाही. आमच्याकडे जसं शॉर्टेज होतं त्याच्या 10 दिवसाआधीच त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन केलं जातं आणि ती डिमांड मागितली जाते. तर असं एक व्यवस्थित पूर्ण आपल्या जवळपास 55 सेंटर झालेत, ह्या ठिकाणी वॅक्सिनेशन चाललेलं आहे. आणि ज्या कुठल्या नंदुरबारच्या एखाद्या NGOला, एखाद्या सोशल वर्करला, एखाद्या MPWला, एखाद्या ग्रामसेवकाला, सरपंचांना, कोणालाही वाटतं की मी माझ्या गावात माझं कर्तव्य आहे, माझी ड्युटी आहे, मी कॅम्प घेतला पाहिजे, यू हॅव टू जस्ट कॉल तहसीलदार अँड BDO किंवा तुम्ही आमच्या कंट्रोल रूमला कॉल करा की साहेब आम्हाला ह्या दिवशी कॅम्प घ्यायचा आहे. आमची टीम तिथे येऊन पोचेल. परंतु काहीतरी रिस्पॉन्स, काहीतरी एफर्ट्स आपल्याकडून अपेक्षित आहेत. सर्व काही प्रशासनाने करायचं, गव्हर्नमेंटने करायचं, प्रत्येक गोष्टीला त्यांना जबाबदार धरायचं, हे चूक आहे. आणि आपण जे काही स्ट्रिक्ट एफर्ट्स घेतले, मी मागे बोललो की आपल्याकडे 8 एप्रिलला एकाच दिवसामध्ये 1200च्या वरती पॉझिटिव्ह केसेस आले होते, एकाच दिवसामध्ये. ह्यूज स्पाईक. आणि आपला हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर पाहिला तर बोटावर मोजके इतका. आपण 4 ते 5दा ॲडव्हर्टाइजमेंट दिली डॉक्टरांसाठी, BAMS, MBBS. साधा एक डॉक्टर आपल्याकडे यायला तयार नाही आहे, कारण आपल्याकडे कॉलेजेस नाही आहे, तेवढं सर्व काही हे विषय नाही आहे. मध्यंतरी एका हॉस्पिटलच्या पण बाबतीत आला, आपण तळोद्यामध्ये एक बोगस डॉक्टरवरती गुन्हा दाखल केला, शहादामध्ये एकावरती गुन्हा दाखल केला. आणि हे जर सर्व गोष्टी आपण आत्ताच टाळलो. बरेच लोक म्हणतात की माझ्या नातेवाईकांना हे नाही. मी मागेही बोललो की हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये कुठल्याही जिल्ह्याला जर स्वयंपूर्ण व्हायचं असेल तर इट टेक्स ॲटलीस्ट मिनिमम 10 वर्ष. कॉलेज बनवा, मोठे मोठे हॉस्पिटल्स बनवा, बिल्डिंग्स बनवा, आणि ते सुद्धा विथ फुल फोकस, फुल डेडिकेशन. हे 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 आपलं करायचं आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ऑक्सिजन, बेड्स, कंट्रोल रूम, वॅक्सिनेशन आणि सर्वात मोठी गोष्ट RT-PCR रिपोर्ट. तर आमची जी वेबसाईट होती त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की ज्या ज्या लोकांचं स्वॅब घेतलेलं आहे त्यांनी फक्त तुम्ही त्या चेक युअर रिपोर्टवर जाऊन क्लिक करायचं, मोबाईल नंबर टाकायचा, मोबाईल नंबर टाकल्यावर सर्च करायचं, लगेच आपला रिपोर्ट दिसेल, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. आपल्याला कोणाला फोन करायची गरज नाही. त्याच्यावर सर्व ॲम्ब्युलन्सेसच्या ड्रायव्हरचे नंबर मिळतील. इनफॅक्ट मी प्रपोज केलं होतं की तिथं GPS लावतील का आणि GPSवरती मॉनिटरिंग करता येईल का. पण दुर्दैवाने आपल्याकडे तसे सुद्धा तशी कंपनी नाही आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा अभाव आहे, हॉस्पिटलचा अभाव आहे, कॉलेजेसचा अभाव आहे, नर्सेस 35% वॅकंट आहेत, दुर्गम ग्रामीण भाग आहे, आदिवासी लोकांमध्ये अफवा खूप आहेत. एवढ्या सर्व चॅलेंजेस असतानासुद्धा नंदुरबारमध्ये आम्ही जेवढं आमच्याकडून शक्य होतं आहे त्या एफर्ट्सने, आता आपण जर पूर्ण चेकआउट केलं तर 1300 ते 1400 बेड्स गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट आपण रेडी करून ठेवलेले आहेत. आणि जे आयसोलेशन बेड्स आहेत ते सुद्धा प्रत्येक PSCला, प्रत्येक रुरल हॉस्पिटलला, ज्या काही मोठ्या शाळा आहेत तिथं, हॉस्टेल्समध्ये आपण केलेल्या आहेत, जेणेकरून पेशंट हा घरी राहणार नाही. आणि मला वाटतं की नागरिकांनी, जिल्हाधिकाऱ्यांचं हे जरी आव्हान पाळलं की 10 दिवस देशभक्तीसाठी, नंदुरबारच्यासाठी, या राज्यासाठी आपण 10 दिवस जर आपल्याला इन्फेक्शन झालं तर कृपया आपण घरी न थांबता, एखादा खूप म्हातारा माणूस असेल, ज्याला उठता येत नाही, बसता येत नाही, प्रॉब्लेम आहे,
सेपरेट रूम आहे, त्याच्याबद्दल मी समजू शकतो. त्यांचे नातेवाईक सुज्ञ आहे, त्यांना कळतं ऑक्सिजन कसं घ्यायचं, टेम्परेचर कसं घ्यायचं, त्यांच्याकडे तेवढं आर्थिक पाठबळ आहे. परंतु 95% लोकांनी घरी नका राहा, आणि घरी जर राहिलात तर तुमच्या नातेवाईकांना पसरेल, तुमच्या नातेवाईकांच्या माध्यमातून पूर्ण गावात, शहरात पसरेल अजून. तर ही 1200च्या वरचा केस लोड आता आपण मागच्या 3-4 दिवसापासून हा 300च्या खाली आलेला आहे. आपल्या जिल्ह्यात साधी एक प्रायव्हेट लॅब नाही आहे, तर स्वतःची गव्हर्नमेंट लॅब आपण उभी केली. त्याचं आता दुसरं मशीन आणलं, त्याची कॅपॅसिटी डबल केली. स्वतःचे 3 ऑक्सिजन टँक, ऑक्सिजन प्लांट उभे केले. म्हणजे नंदुरबार जिल्हा हा इकॉनॉमिकली, जॉग्राफिकली बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला एवढे रिसोर्सेस कमी आहेत. आणि हे असतानासुद्धा मी आरोग्य विभागाचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करेन. ग्रामीण भागातल्या प्रत्येक आशा सेविकांपासून, ANM पासून, अंगणवाडी सेविकांपासून, सर्व शिक्षकांचं जे सुद्धा लसीकरणामध्ये जोरात काम करत आहे, की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांचं आव्हान आपलं मानून आपण गावोगावी फिरतायत, घरोघरी लोकांना कन्व्हिन्स आहेत. कारण लोकांना आपल्याला कन्व्हिन्स केल्याशिवाय पर्याय नाही आहे, कॅम्प घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि याच्यामुळे 1200 वरचा आकडा आज 270, 260, 275 वरती आला आहे मागच्या 3-4 दिवसाचा आपण जर रेकॉर्ड पाहिला तर. आणि काही लोक म्हणतात की सर्व खाजगी दवाखाने चालू द्या, हे चालू द्या. आम्ही तर आज 22 चालू आहेत म्हटलं, अजून दवाखाने सुरू करा. दवाखाने चालूच आहेत, पण जर कोविडचा उपचार करायचा असेल तर त्याला एक प्रोटोकॉल असतो. बायोमेडिकल सेफ्टी वेस्ट, CCTV कॅमेराज, PPE किट, सर्वात महत्त्वाची गोष्ट ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधा. मग कुठलाही डॉक्टर म्हटलं मला फक्त पेशंटला ट्रीट करायचं म्हणून का तसं नाही करता येत. आपल्याला ते ऑथराईज पाहिजे, त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीचं सर्व सर्टिफिकेशन पाहिजे. नाहीतर आज जसं नाशिकला झालं, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तसं आपल्याकडे पण होऊ शकतं की सडनली ऑक्सिजन तुटवडा झाला. तर फक्त बेड वाढवणं महत्त्वाचं नाही आहे, लोकांना ऑक्सिजन मिळाले पाहिजे, औषधं मिळाले पाहिजे, चांगले डॉक्टर्स मिळाले पाहिजे. आणि म्हणून मी सर्व लोकांना परत एकदा विनंती करतो की नंदुरबार जिल्ह्याचं आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर, आपण जिल्हा निर्मितीच्या आधीचं म्हणू की नंतर म्हणू, हे फार कमकुवत आहे. आणि त्यासाठी आय डोंट नो भविष्यामध्ये काय होईल, परंतु आत्ता तरी आपल्या जिल्ह्यामधल्या असणाऱ्या रिसोर्सेसचं 100% युटिलायझेशन, 100% वापर, मग ते रुरल हॉस्पिटल असतील, SDH असतील की सिव्हिल हॉस्पिटल असतील, याचा आपण करत आहोत. आपले डॉक्टर्स रोज 12-12 तास, 18-18 तास डॉक्टर नर्सेस काम करत आहेत. म्हणून आपण त्यांच्याबद्दल नेहमी ग्रेटफुल राहिलो पाहिजे. सेम पोलीस विभाग 1 वर्षापासून कंटिन्यूस बंदोबस्त करत आहेत, त्यांच्याबद्दल आपण आभारी राहिलो पाहिजे. आणि ह्याच सर्व गोष्टींचं जर चांगलं डिसिप्लिन पाळलं, कारण आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की हे मला कशाला सांगतायत, मी थोडा कोरोना पॉझिटिव्ह आहे, मला 1 वर्षापासून काहीच झालं नाही. जेव्हा कोरोना होतो, मग कोरोना काय आहे हे नंतर कळतं. जेव्हा घरातल्या लोकांना कोरोना झाला आणि त्यांना ऑक्सिजनसाठी मारामार करावी लागते, तर ह्या हॉस्पिटलला फोन कर, त्याला फोन कर, याला भेट, त्याला भेट. विशेष करून जे यंग लोक आहेत, यंग ग्रुप आहे, आपल्याकडे आपलं सळसळतं रक्त असतं, आपल्याला खूप फिरावंसं वाटतं, जावंसं वाटतं. परंतु आपल्या ह्या गोष्टीमुळे जर आपल्या घरच्यांना कोरोना झाला, त्यांना सिरियस झालं, ॲडमिट व्हावं लागलं आणि दुर्दैवी मृत्यू झाला, तर तुम्ही स्वतःला क्षमा करू शकणार नाही. तर कृपया मी परत परत सांगतो की ही साधी गोष्ट आपण पाळा की जोपर्यंत साथीचा उद्रेक आहे किंवा जोपर्यंत लसीकरण 75-80% वर जात नाही, आपल्याला हे बेसिक नियम, बेसिक रूल्स पाळले पाहिजे. म्हणून आपल्या जिल्ह्यातल्या गव्हर्नमेंटच्या आरोग्य प्रशासनावरती आपल्याला अभिमान असला पाहिजे. डोंगरात, दऱ्याखोऱ्यात, खेड्यापाड्यात जाऊन लोक स्वतःची पर्वा न करता लसीकरण करतायत, स्वॅब घेत आहेत, RT-PCR असेल, रॅपिड अँटीजन असेल. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे गुलाब वडवी म्हणताय की कोरोनाच्या नावाने लोकांचे डॉक्टर बळी घेतात व व्हायटल ऑर्गन काढतात. असं बिलकुल नाही आहे गुलाबजी. हे सर्व जे चाललं आहे हे अफवा आहेत. जेव्हा SpO2 डाऊन होतो, ऑक्सिजन डाऊन होतो, तर पेशंटची बॉडी लगेच रिमिशनसाठी पाठवतो. आणि मला असं वाटतं की ह्या सर्व अफवा फैलवण्याचं काम जे लोक करतात त्याच्यावर सर्व लोकांनी म्हटलं पाहिजे की हे बॉडी काढून घेतात किंवा तुम्हाला मारतात. ह्या सर्व गोष्टींमुळे खूपच मोठ्या प्रमाणात हे होते. रक्तदानासाठी प्रयत्न करा म्हणून शरदराजे म्हणतायत, तर आम्ही त्यासाठी विशेष डेप्टी कलेक्टर नेमलेला आहे, जो मला रोज रिपोर्ट करतो की जिल्ह्याच्या रक्तपेढीमध्ये किती स्टॉक आहे,
गव्हर्नमेंटला किती स्टॉक आहे, आणि सुदैवाने आपल्याकडे मागील 15 दिवसापासून रक्ताचा तुटवडा नाही आहे, त्यापैकी स्टॉक चांगला आहे. आणि काही NGOज, कारण मी वारंवार म्हणतो की CSR आपल्याला खूप सपोर्ट करतो, पण NGO तर सुद्धा पुढं आलं पाहिजे. काही NGOज जर आमच्या तहसीलदारांना SDOना भेटलं की आम्ही याच्यामध्ये काय मदत करू शकतो, तर आम्हाला मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी स्टाफ, क्लिनिंग स्टाफ किंवा जेवणांची गरज पेशंटच्या नातेवाईक ही खूप लागते. एवढं जरी आपण देऊ शकला तर खूप बरं होईल. आकाश पाटील म्हणतात रॅपिड टेस्ट कमी झाल्या आहे. सर एकदम बरोबर आहे. 2 दिवसापासून रॅपिड अँटीजन टेस्ट कमी होत्या. आपण साधारणतः 2000च्या आसपास करत होतो, आता ते 500पर्यंत आल्या होत्या, कारण टेस्टच्या आपल्या संपल्या होत्या. परंतु आज आपल्याकडे 10,000 टेस्ट परत आलेल्या आहेत. तर आजपासून किंवा उद्यापासून परत हे सुरू होईल की आपण रॅपिड अँटीजन परत त्या स्पीडने सुरू करू. परंतु ओव्हरऑल जी पॉझिटिव्हिटी असते की 100 टेस्टच्या मागे किती पेशंट पॉझिटिव्ह आले, त्याला पॉझिटिव्हिटी म्हणतात. ती आपली पूर्वी 40-45 होती, ती आता 20च्या खाली आलेली आहे. याचा अर्थ काय की जर 1000 लोकांच्या टेस्ट केल्या RT-PCR तर 200 लोक किंवा 190 लोक पॉझिटिव्ह येतील. तर हे सर्व मी आपल्याला असं सांगतो की सत्य परिस्थिती समजून घ्या. नॉट अ सिंगल कॉलेज, नॉट अ सिंगल बिग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, huge vacancy of staff, lot of people are illiterate, they don't know about vaccination, they actually fear about vaccination, they can't even pay to take vaccine and go to the sub center, go to the PSC. एवढं आपल्यामध्ये हे आहे. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्हाला जनतेकडून किंवा NGOकडून काय पाहिजे, रक्तदानासाठी हेल्प करा, वॅक्सिनेशन शिबिर घेण्यासाठी हेल्प करा, वॅक्सिन जनजागृती, सोशल मीडियाचा वापर कृपया आपण चांगल्या कामांसाठी करा, आपले बॅनर्स लावा, आपले पोस्टर लावा, पण कृपया वॅक्सिनेशन करा. मी मागे वॅक्सिनेशनबद्दल पूर्ण डिटेल बोललेलो आहे की 2 दिवस 1.5 दिवस काही लोकांना त्रास होतो, पण ते प्रत्येकाला होत नाही. आणि तोच हेल्थ स्टाफ आहे जो सर्व रेग्युलर सर्व्हिसेस देतो आहे, वॅक्सिनेशनही करतो आहे, पेशंटला ट्रीटही करतो आहे, कोविडमध्ये ड्युटी करतो आहे, कोविड CC सेंटरमध्ये ड्युटी करतो आहे, कोविडचे नवीन हॉस्पिटल बघतो आहे, आणि रेग्युलर जे काही सर्जरीज, रेग्युलर ऑपरेशनसुद्धा तो स्टाफ करतो आहे. एका व्यक्तीचं पहिले एक काम करतो तर तो 10 कामं करतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण काही लोकांबद्दल ग्रेटफुल नसतो, कधी कधी आपल्या लोकांना त्याची जाणीव नसते. तर आपण ह्या सर्व आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा सर्वांबद्दल आपण ग्रेटफुल राहूया. आणि मी परत नंदुरबारकरांना आवाहन करतो की तुम्ही ज्या गावात कॅम्प घ्यायचा आहे, ज्यांना तयारी करायची त्यांनी संपर्क साधा, आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क साधा. मला गॅरंटी आहे जास्तीत जास्त लसीकरण केलं तर हा कोरोनाचा जो स्प्रेड आहे तो कमी होईल आणि आपला जिल्हा लवकर नॉर्मल होईल. धन्यवाद.